नमस्कार. उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. रोज रोज जेवणामध्ये काय बनवावं असा प्रश्न हा घरातील स्त्रीला पडतोच. नेहमी भाजी चपाती किंवा वरण भात खायचा कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने डाळ खिचडी करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला इथे मी एका कुकरमध्ये 1 वाटी तांदूळ घेतला आहे. तुम्ही इथे रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ घेऊ शकता. आता ज्या वाटीने तांदूळ घेतले आहेत त्याच वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे. त्याचबरोबर सारख्याच वाटीने 2 ते 3 टेबलस्पून इतकी तुरीची डाळ ॲड केलेली आहे. यामध्ये आणखी मसूरची डाळसुद्धा घालू शकता. तुमच्याकडे यापैकी जी डाळ उपलब्ध असेल ती तुम्ही यामध्ये घेऊ शकता. तर आता यामध्ये पाणी घालून डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत. 3 ते 4 पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्याने यातील धूळ किंवा पावडर वगैरे लागलेली असते ती निघून जाते. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. तर आता यामध्ये पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने 5 वाटी इतकं पाणी यामध्ये घालणार आहोत. जेवढं जास्त पाणी घालू तेवढाच डाळ तांदूळ एकदम मऊ असा शिजला जातो. त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे आपल्याला एकदम परफेक्ट असं ठेवायचं आहे. त्यानंतर गॅसवर कुकर ठेवून याच्या मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहे. कुकरनुसार तुम्हाला इथे कमी अधिक वेळसुद्धा लागू शकतो. कुकरच्या शिट्ट्या झाल्या की थंड होण्यासाठी बाजूला ठेवून गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं साजूक तूप घातलं आहे. तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तूप हलकसं तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातले आहेत. मोहरी आणि जिरे हे चांगले फुलून आले की यातच 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. त्यानंतर 1 हिरवी मिरची बारीक चिरून घातली. त्याचबरोबर 8-10 कढीपत्त्याची पानं घालून हलकसं परतून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घातला आहे. तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा चिरून घालू शकता. कांदा जो आहे तो फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेणार आहोत. खूप जास्त रंग बदलेपर्यंत परतणार नाही आहोत. तर बघू शकता कांदा हलकासा परतून झालेला आहे. तर आता यामध्ये 1 छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून घालायचा आहे. त्याचबरोबर अर्ध गाजर इथे मी तुकड्यांमध्ये चिरून घातला आहे. तुम्ही इथे आवडत असल्यास मटार किंवा बटाटा चिरून सुद्धा घालू शकता. तर पुन्हा एकदा लो टू मीडियम हीटवर 2 ते 3 मिनटं चांगलं परतून झालं की यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. ज्यामुळे टोमॅटो आणि घातलेले सगळे जिन्नस हे व्यवस्थित परतले जातील. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि 2 चिमूट हिंग घातला आहे. हिंगमुळे डाळ खिचडीला एकदम मस्त अशी चव येते. त्यामुळे आवर्जून हिंग ॲड करा. तर साधारणतः 1 मिनिटभर पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण काढून एका पळीच्या साहाय्याने व्यवस्थित डाळ तांदूळ हलकसं घोटून घेतलेलं आहे. तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल तर आणखी ग्लासभर गरम पाणी यामध्ये घालू शकता. तर आता शिजलेले डाळ तांदूळ तयार फोडणीमध्ये घालणार आहोत. डाळ खिचडी फोडणीमध्ये घातली की लगेच गॅसची फ्लेम ही लो करून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. नाहीतर मग डाळ खिचडी ही तळाशी लागून दाटसर होऊ शकते. तर याची कन्सिस्टन्सी याचा रंग तुम्ही बघू शकता. पाहिजे तर तुम्ही अशीच खाऊ शकता. खूप छान लागते. पण इथे याला मस्त अशी खमंग फोडणी करणार आहोत ज्यामुळे खिचडीची चव ही आणखीनच वाढते. तर त्यासाठी एका फोडणीच्या भांड्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून इतकं तूप घातलेलं आहे. त्यामध्ये 2 सुक्या मिरच्या आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातला आहे. यामुळे खिचडीचा रंग हा खूप सुंदर येतो. आता ही तयार फोडणी ही खिचडीवर घालून शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. यानंतर गॅस बंद करून गरमागरम वाफाळती डाळ खिचडी, त्यावर साजूक तूप, सोबतीला पापड, एकदम मस्त असं हे कॉम्बिनेशन आहे. तर एकदा अशा पद्धतीने डाळ खिचडी करून बघा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातात. पटकन होणारी रेसिपी आहे तर करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.